ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी ज्याच्या ज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत संत्राणी स्वयं ब्रह्म मीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्धबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलं अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक् परं तदेवाहं न मत्तोऽन्यद् इति मे निश्चिता मतिः। आता पर्यंत दृष्टी सृष्टीवाद सांगितला आणि त्यांनी सांगितलं की आग्रद देवाच्या स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे स्त्री पुत्र गुरु शास्त्र वेद हे स्वप्नातले सगळे पदार्थ जसे अनिर्वचनीय उत्पन्न झाले त्याचप्रमाणे आता सध्या मी तुझा गुरु तू माझा असणारा शिष्य हे शास्त्र हे सर्वच विषय अनिर्वचनीय उत्पन्न झाले। जसं स्वप्न तशाच प्रकारे जागृती आहे। स्वप्नामध्ये जसा दृष्टी सृष्टीवाद आहे ज्ञान समकालात पदार्थ उत्पन्न होतात तसंच जागृतीमध्ये देखील असंच आहे। ऐकू येते ना सगळ्यांना? तुम्हाला ऐकू नसले तर थोडं पुढं बसा आवाजामुळं। तर सांगतात की अशा प्रकारचं हे सर्व दृष्टी सृष्टीवाद आहे। पण त्यांनी उदाहरण दिलं आग्रद देवाचं स्वप्न। तर आता हे आग्रद देवाचं स्वप्न काय प्रकार आहे अजून काही स्पष्ट केलेला नाही, म्हणून आता यापुढे तो शिष्य म्हणतो स्वप्न म्हणजे इथून पुढे सुरुवात होते ती स्वप्नसृष्टीतील आग्रद देवाच्या कथेचा प्रारंभ। आता आग्रद देवाला कसं स्वप्न पडलं त्या स्वप्नाच्या सृष्टीविषयी सांगतात। शिष्य म्हणतो महाराज आग्रद देवाचे स्वप्न सविस्तर ऐकावे अशी इच्छा आहे। तुम्ही फक्त आग्रद देवाच्या स्वप्नाचा उल्लेख केला परंतु ते साकल्याने मला ऐकावं अशी माझी इच्छा आहे। तर श्रीगुरु सांगतात सांगतो ऐक। ते म्हणतात मी तुला सांगतो स्वप्न। आग्रद देव नावाचा कोणी एक अनादी कालापासून निद्रिस्त होता। आता याच्या अगोदर एक टिप्पणी दिली की आग्रद देवाची गोष्ट कल्पित असून थोडक्यात सर्व व्यवहाराचे वर्णन आहे। हे आग्रद देवाचं स्वप्न म्हणजे काय, जसा आपला जागृतीतील व्यवहार घडतो तसाच सांगितलेलं आहे। हे काही घडलेली गोष्ट म्हणून नाही, ही एक आख्यायिका आहे म्हणजे एक बोध कहाणी आहे की ज्या कहाणीच्या द्वारा आपल्याला काही आत्मबोध व्हावा किंवा हे एक स्वप्नातलं मिथ्यात्व कळावं अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं अशासाठी एक कल्पना केलेली आणि आख्यायिका किंवा कथा सांगितलेली आहे। महाराज सांगतो ऐक। आग्रद देव नावाचा कोणी एक अनादी कालापासून निर्दिष्ट होता। प्रस्तुत आपण पाहतो हा सर्व व्यवहार स्वप्न अशी कल्पना करून आग्रद देवाची गोष्ट सांगितली आहे। त्यास स्वप्न पडले त्यात त्याने असे पाहिले की अनादी कालापासून म्हणजे कधीपासून झोपलाय हे काही माहीत नाही। तसं इथं अज्ञान नावाची निद्रा ही कधीपासून हे काही माहीत नाही, म्हणून त्यात म्हणतात की अनादी कालापासून आग्रद देवाला एक स्वप्न पडलं। आपला अनादी कालापासून स्वप्न पडलेला आग्रद देव हा अनादी कालापासून निद्रिस्त म्हणजे झोपलेला होता। कारण हे अज्ञान कधीपासून आहे सांगता येत नाही, म्हणून ते काय मानलेले आहे अनादी। अनादी आहे पण सांगता आहे की नाही? ब्रह्मज्ञान झालं की त्या अज्ञानाचा काय होतो नाश होतो। म्हणून ते तो जो आग्रद देव आहे त्याची निद्रा केव्हापासून आहे सांगता येईल का? किती वाजता झोपला, कोणत्या महिन्यात, कोणत्या समयाला सांगता येणार नाही। कारण आपल्याला जो सिद्धांत सांगायचा त्याला अनुकूल अशाच प्रकारची आख्यायिका ते सांगून राहिले। आता त्याला स्वप्नात काय काय दिसलं ते सांगतात। शरीराचे अमंगलत्व। स्वप्नात तो म्हणतो मी चांडाल असून अनंत दुःखे भोगीत आहे। तो स्वप्न असं पडलं की तो चांडाल योनीमध्ये गेलेला आहे। चांडाल म्हणजे कुत्र्याचं मांस शिजवून खाणारे त्याला म्हणतात चांडाल। तर त्या चांडाल योनी त्याचा जन्म झाला। बरं, त्या ठिकाणी त्या योनीमध्ये अस्थि मज्जा रुधिर त्वचा मांस मेद आणि वीर्य या सप्तधातूंनी माझे मुख भरले आहे असं कोण म्हणतो? तो आग्रद देव। त्याच्यामध्ये अस्थि म्हणजे हाडं,
त्या हाडामध्ये असणारा जो पिवळा अस्थिमध्ये असणारा जो रस तो अस्थिरस त्याला म्हणतात अस्थि ना आपलं मज्जा त्याला म्हणतात मज्जा आणि अस्थि म्हणजे हाडं नंतर रुधिर म्हणजे रक्त त्वचा कातडी मांस नंतर मेद म्हणजे चरबी आणि वीर्य म्हणजे रेत शुक्रजंतू हे सगळे त्याच्या मुखात भरलेले आहेत. अशा प्रकारचं त्याला स्वप्न पडलं. म्हणजे हे शरीर जे आहे ना हे शरीर असं आहे काय तुका कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली वांगली रे काय रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरलेले आणि तुझी कशी देवाचं शरीर शुद्ध सत्वात्मक मायेचे षडगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. आता हा जो अग्रद देव आहे याच्या मुखामध्ये एवढे पदार्थ भरलेले याच्यातून सांगायचं शरीराचं अमंगलत्व शरीर कधीही शुद्ध असू शकत नाही. म्हणून या शरीराला काय विटाळाचा देह विटाळी जन्मला त्या विटाळाचा देह विटाळानेच प्राप्त झालेला आहे ओवळा अशा प्रकारचा अमंगल असं हे शरीर आहे. आता नरकातील भयंकर प्रसंगाचे वर्णन हे सगळं काय जणू अग्रद देवाला जे पडलेलं स्वप्न आहे. पण स्वप्न जरी असलं तर जगामध्ये व्यवहारही जागृतीमध्ये अशाच प्रकारचा होतो. नरकातील भयंकर प्रसंगाचे वर्णन ज्या वनात महाभयंकर व्याघ्र सर्पादी प्राणी आहेत तो एका वनामध्ये सापडलेला आहे. तिथं वाघ सर्प असे भयंकर प्राणी आहेत. अशा वनात विचित्र स्थाने दिसत आहेत आणि वेगवेगळी स्थानं दऱ्या खोऱ्या त्याला त्या वनामध्ये दिसतात. कोठे भयंकर प्राणी मला भक्षण करण्याकरता मजकडे धावून येतात. कोणी हिंस्र पशु त्याच्याकडे खाण्यासाठी येतात. कोठे रक्ताने भरलेल्या कुंडात पडलेले प्राणी दुःखाने हाहाकार करतात. रक्ताचं भरलेलं कुंड आहे त्याच्यामध्ये बुडणारे जे प्राणी ते हाय हाय करतात. कोठे तापलेल्या लोखंडाच्या खांबास बांधलेले प्राणी रडतात. म्हणजे नरकाचं दुःख कसं आहे हे वर्णन केलेलं आहे की तप्त असं लोखंडाचा जो खांब आहे आणि त्याला हे बांधलेले प्राणी त्या तापामुळं संतापामुळं सारखे आक्रंदन करतात. कोठे तापलेल्या वाळूतून आणवानी पायाने जीवांना चालवतात. हे सगळं स्वप्नामध्ये पण तापलेली वाळू पायात पादत्राण नाही आणि तिथं त्यांना चालवतात. त्यांना चालताना यमदूत लोखंडाच्या तप्त दंडाने मारतात आणि पुन्हा त्यांना जे यमदूत मारतात ते तापलेले लोखंडाचे जे दंड आहेत त्यांनी पुन्हा पाठीमध्ये मारतात. अशा रीतीने त्याने अनंत भयंकर स्थाने पाहिली. ह्या अग्रदेवाला अनंत अनेक प्रकारची ठिकाणं दिसली. त्यास एकदा असेही दिसले की आपण पापकर्म करून असल्या दुःखास प्राप्त झालो. त्याच्या लक्षात आलं की आपण जे काही पाप केले त्या पापकर्माचं फल हे नरक दुःख आपल्याला प्राप्त झालं असं त्याला स्वप्नामध्ये वाटतं. आता स्वर्गभोगाचे वर्णन कोठे उत्तम स्थानी देव विराजमान आहेत. स्वर्गात गेला अग्रद देव तर मोठमोठे आपल्याला सिंहासनावर देव आहेत. त्या देवांचे दिव्य भोग आहेत. आताच पाहिलं ना दिव्य म्हणजे अप्राकृत देवांचे भोग त्या स्वर्गलोकात आहेत. अमृत दर्शनाने त्यांना तृप्ती होते. अमृत पिण्यापेक्षा नुसतं अमृत पाहिलं तरी त्यांना तृप्ती होते. म्हणून क्षुधेची किंवा तृषेची पीडा नाही. त्यांना तहान किंवा भुकेची पीडा नाही. अशी मलमूत्ररहित प्रकाशमान शरीरे देवाची आहेत. म्हणजे ज्या देवांच्या शरीरामध्ये ते अप्राकृत आहे त्यामुळे त्याच्यातून मलमूत्र उत्पत्ती होत नाही अशी दिव्य शरीरं आहेत. ज्यांचे सर्व शरीर दोषरहित असून सुगंधी आहे अशा उर्वशीसारख्या अप्सरा देवापुढे नृत्य करतात. ह्या उर्वशीसारख्या दिव्य ज्या अप्सरा आहेत त्यांच्या शरीरात कुठलाही दोष नाही. त्या शरीराला सुगंध आहेत आणि त्या देवांच्या पुढे स्वर्गामध्ये त्या नर्तन करतात. कधी कधी देव त्यांच्याबरोबर रम्मान होतात. कधी इच्छेनुरूप अप्सरांबरोबर घेऊन उत्तम विमानातून विहार करतात. देव त्यांच्याबरोबर विहार करतात दिव्य विमानातून. एकदा आपणही पुण्यवान होऊन दिव्यस्थानी बहुत कालपर्यंत अप्सराशी रम्मान आहोत आणि पुण्य समाप्तीबरोबर एकाएकी मलमूत्राने भरलेल्या कुंडामध्ये पडलो असे अग्रद देवाने पाहिले. अशा प्रकारचा तो अग्रद देव जो आहे त्या दिव्य अशा स्वर्गालोकामध्ये गेला. त्या अप्सरांबरोबर रम्मान झाला आणि एक दिवस असं झालं की तया पुण्याची पावटी सरे. पुण्य संपल्याबरोबर त्या ठिकाणी तो पुन्हा एकदम रसरक्ताने भरलेल्या त्या नरक कुंडामध्ये पुन्हा हा अग्रदेव आपण प्राप्त झालो आहे असं त्यांनी स्वप्नात पाहिलं. एकदा असे पाहिले की सर्वांचा अधिपती जो ईश्वर त्याचे पुढे त्याचे सेवक उभे आहेत आणि त्यांनी एक दिवस पाहिलं की सर्वाधिष्ठान असणारा सर्वांचा स्वामी असणारा जो ईश्वर तो स्वर्गामध्ये आपल्या आसनावर बसलेला आहे. अनेक सेवक त्यांच्या भोवती उभे आहेत.
कित्येक जीवांना तो ईश्वर व त्याचे सेवक दयाळू आहेत असे दिसतात. काहींना वाटतं की तो ईश्वर खूप दयाळू आहे असं वाटतं. कित्येकांना ते भयंकर प्रतीत होतात. कित्येकांना तो फार भीतीदायक आहे असं वाटतं. एक भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला कंसाच्या सभेत आले तर त्यावेळेला कंसाला पाहिलं हा मृत्यू आहे, हा मला मारणार असं वाटलं. जर दुसऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना वाटलं की हा मदनच साक्षात आलेला आहे असं वाटलं. भक्त जे होते त्यांना वाटलं की आपल्या आईसारखा भक्तवत्सल परमात्मा आपल्यासमोर आले. जाकी रही भावना जैशी प्रभू मृत देखही तिन्ह तैशी. तर एकच परमात्मा कोणाला भयंकर वाटतो, कोणाला दयाळू वाटतो. त्या वनात असणाऱ्या जीवांना त्यांच्या कर्मानुसार ईश्वर फले देतो. काही ठिकाणी असेही पाहिले की, आणि त्यांनी तिथं पाहिलं त्या वनामध्ये असणाऱ्या जीवांना जशी ज्याचे कर्म असतील त्याप्रमाणे ईश्वर फल देत आहे. हे सगळं आग्रह देवाला पडलेलं स्वप्न चाललंय हा, हे लक्षात घ्यायचं. हे काय सर्व आग्रह देवाला पडलेलं स्वप्न आहे. भरतखंडाचे वर्णन त्याने आणखीन पाहिलं त्याच्यामध्ये. भरतखंड म्हणजे आपला भारत देश. कारण सगळ्या ठिकाणी हे वातावरण नाही. हे कुठे फक्त धन्य काय धन्य भूविभाग हा असं काय. भारत हा सर्वात धन्य विभाग आहे. कारण का याच देशामध्ये दिसेल तुम्हाला कुठं नाही. ब्राह्मण वेदाध्ययन करीत आहेत, कोणी यज्ञशालेत उत्तम कर्मे करीत आहेत, कोणी गंगा नदीत पुण्यनिमित्त स्नाने करीत आहेत, कोठे ब्रह्मनिष्ठ आचार्य मुमुक्षूंना ब्रह्मविद्येचा उपदेश करीत आहेत. त्या ब्रह्मविद्येने मुमुक्षू मुक्त झाले आहेत. भरतखंड म्हटलं का असं वातावरण पाहिजे तर आपण भारतीय, हां, नाहीतर आपण काय म्लेंच आहे, दुसरे परधर्मीय परप्रांतीय. इथं वेदाध्ययन ब्राह्मण लोकांनी वेदाध्ययन करायचं, यज्ञशाला उभारून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे यज्ञ करायची, प्रसंगाने गंगा नदीसारख्या पवित्र नदीमध्ये स्नान करायचं, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्ञान परंपरा अव्याहत प्रवाही ठेवायची. त्या ज्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीमध्ये गुरुजी आपल्या मुमुक्षु लोकांना त्या ठिकाणी उपदेश करतात आणि इथपर्यंत करतात की त्या ब्रह्मविद्येने मुमुक्षु मुक्त होतो. हे सर्व आग्रदेवाचं स्वप्न आहे भरतखंड. या रीतीने आग्रदेवाने क्षणमात्र स्वप्नात आश्चर्यकारक अनंत पदार्थ पाहिले आणि त्यास असेही वाटले की वनस्वामी जो ईश्वर तो आपल्या मुखातून नाना तऱ्हेची बीजे काढून या वनाची उत्पत्ती करतो आणि जलसिंचनाने पालन करतो आणि शेवटी मुखातून अग्नी काढून वनाचा दाह करतो. आग्रदेवाने जे अनंत पदार्थ पाहिले आपल्या स्वप्नामध्ये आत्तापर्यंत, तेव्हा त्याला वाटलं की हे सगळे पदार्थ येतात कुठून, तर ह्या वनाचा जो स्वामी, ह्या जंगलाचा असणारा जो स्वामी तो कोण आहे, ईश्वर. तो काय करतो, आपल्या मुखातून अनंत प्रकारची बीजे काढतो आणि या सर्व लोकांना उत्पन्न करतो. आणि नंतर त्यांना स्थिर ठेवण्यासाठी, त्यांचं पालन करण्यासाठी पुन्हा जलसिंचनसुद्धा कोण करतो, तोच करतो. आणि संहारकाली तोच काय करतो, आपल्या शरीरातून उत्पन्न केलेल्या अग्नीच्या मुखातून उत्पन्न केलेल्या अग्नीच्या द्वारा त्या सगळ्या वनाला पुन्हा जाळून टाकतो. ते वन उत्पन्न कोण करतो, तोच. त्याचं रक्षणही तोच करतो. जसा एखाद्या बागेचा माळी त्याचं संरक्षण करतो त्याप्रमाणे हा वनमाळी असं म्हणतात. आणि त्याने मुखातून बीज काढली की उत्पन्न, त्या ठिकाणी पुन्हा जलसिंचन केलं की त्यांची स्थिती, आणि पुन्हा मुखातून अग्नी काढला की त्यांचा सर्वांचा संहार, असा तो करतो. वनाच्या उत्पत्तीबरोबर माझी उत्पत्ती. तो म्हणतो की ज्यावेळेला हे वन उत्पन्न होतं त्या वनाबरोबर त्या वनातल्या अनेक वृक्षराजीमध्ये माझं पण एक काय माझी पण उत्पत्ती होते, आणि वनाच्या दाहाबरोबर माझा दाह होतो. वन नष्ट होतो तेव्हा मी सुद्धा नष्ट होतो. वनाचा दाह करून वनस्वामी एकटाच राहतो. आणि हे सगळं वन जाळल्यानंतर खाली कोण राहतं, फक्त तो एकटा परमात्मा राहतो. परंतु सर्व वनाचे बीज त्याच्या शरीरात असते. जरी ते वन नष्ट झालं पण बीज रूपाने कुठं राहतं, त्याच्याच ठिकाणी आहे की नाही. माया उपाधी करतो आणि त्या सर्व जे काही कार्यरूप प्रपंच आहे तो आपल्या कारणात मायेमध्ये लीन होऊन राहतो. आणि ती माया कोणाची उपाधी आहे, त्या ईश्वराची परमात्म्याची उपाधी आहे. ही प्रतीती स्वप्नातील वेदश्रवणाने आग्रदेवा स्वप्नात झाली. आता हे कसं काय कळलं असतं की जगताचा करता ईश्वर कोणी पाहिलाय का, तो इंद्रियांना गोचर आहे का, पण त्यांनी शास्त्रश्रवण केलं. आणि शास्त्रश्रवणामुळं जन्माद्यश यथा, ज्याच्यापासून ही सर्व सृष्टी उत्पन्न होते, ज्याच्यामध्ये राहते, ज्याच्यामध्ये लय होते, हे आग्रदेवाने वेदाचं श्रवण केलं, महापुरुषांच्या द्वारा वेदाचा अर्थ जाणला, तेव्हा त्याला असं वाटायला लागलं की ईश्वरच सर्वांचा करता आहे.
आता ही प्रतीती स्वप्नातील वेदश्रवणाने, आणि श्रवण कुठे केलं त्यांनी? स्वप्नातील गुरुपासूनच स्वप्नात वेदश्रवण केलं आणि त्याला स्वप्नातच असं वाटायला लागलं, ही प्रतीती आली. वारंवार आपले जन्ममरण ऐकून या वनातून बाहेर निघण्यास उपाय काय, की ज्या उपायाने माझा चांडाल भाव निवृत्त होऊन स्वतःसिद्ध असणारा देवभाव मला प्राप्त होईल. मग त्याला कायम श्रवण करण्यात आलं की हा जो वनमाळी परमात्मा आहे, जोपर्यंत मनुष्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान होत नाही, तोपर्यंत काय होतं, हा वनमाळी वाटेल तेव्हा काय करणार? मुखातून बीज काढणार, उत्पन्न करणार, पालन करणार, पुन्हा आपला संहार करणार. म्हणजे आपला हे जन्ममृत्यू परंपरेत कायम होत राहणार. आणि या जन्ममृत्यू परंपरेमध्ये पाहिलं ना आता किती दुःख आहे. स्वर्गात गेलं तरी सुख तात्कालिक आहे, परंतु पुन्हा काय लागतं? लगेच तेथम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्यलोकम विशंती एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते, अशी याची स्थिती आहे. म्हणून तो म्हणतो, त्याच्या मनात विचार आला, हे ऐकूनच त्याच्या मनात विचार आला की जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणवनी जीव भ्याला, शरण गेला विठोसी, असं त्याला वाटायला आलं. मग आता कैमी उद्धार पावेन, अशा प्रकारचा कधी मला हा देवभाव प्राप्त होईल असं त्याला वाटायला लागलं. मग अशा वेळेला तो कुठे गेला? आचार्यांकडं. मग आचार्यांनी ब्रह्मविद्येचा उपदेश केला असता मुमुक्षू या वनातून बाहेर निघतो असे पाहून अग्रदेव स्वप्नातच आचार्यास विधीपूर्वक शरण गेला. आचार्यांनी त्यास मिथ्या संस्कृत ग्रंथाचा उपदेश केला. आता त्याला कळलं की माझा मूळ स्वरूप स्थिती, मूळ देवभाव माझा मला प्राप्त व्हायला पाहिजे. पण ह्याच्या प्राप्तीचा उपाय काय आहे? तर श्रीगुरूंची शरणागती. म्हणून तो श्रीगुरूंना शरणागत गेला. परंतु कुठं? स्वप्नातच आचार्यांना विधीपूर्वक शरण गेला. विधीपूर्वक म्हणजे काय? त्या ठिकाणी काय तद्विज्ञानार्थम स गुरुमेवा अभिगच्छेत, त्या ब्रह्माचं ज्ञान करण्यासाठी तो गुरुजींच्या जवळ गेला. कसा? समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरूंच्या जवळ तो या ठिकाणी हातात समिधा घेऊन शरण गेलेला आहे. आणि गेल्यानंतर आचार्यांनी सुद्धा काय तद्विधी प्रणिपातेनं केलं शिष्यांनी. मग आचार्यांनी सुद्धा त्याला उपदेश केला, पण कोणत्या? संस्कृत ग्रंथाचा. वेद संस्कृत आहे, परंतु कसं आहे? स्वप्नातला असल्यामुळं मिथ्या संस्कृत अशा ग्रंथाचा त्याला उपदेश केला. आता हे शब्द ऐकताना आपल्याला काही वाटत नाही ना, नवल नाही ना वाटत काही? ठीक आहे, असंच वाटतं ना. बघा आता मंगल व मंगलाच्या देवतेविषयी येथे ग्रंथकर्त्यांनी देवतेविषयी माहिती दुसरी माहिती दिली आहे. त्यातील सारांश प्रथम यापुढे दिला आहे. मूळच्या ग्रंथाने मंगल आणि मंगलाच्या देवतेविषयी वेगळी माहिती आहे, परंतु प्रथम याचा जो सारांश आहे तो इथं दिलेला आहे. कोणताही ग्रंथ लिहिण्याच्या पूर्वी मंगल करण्याचा संप्रदाय आहे. आता मिथ्या संस्कृत ग्रंथाचा उपदेश केला ना, परंतु उपदेश करताना मंगलाचरण करण्याची पद्धत आहे. तर कोणत्याही सगळ्या ग्रंथकर्त्यांनी मंगलाचरण केलेलं आहे. तो संप्रदाय परंपरा इथं सांगतात. कोणताही ग्रंथ लिहिण्याच्या पूर्वी मंगल करण्याचा संप्रदाय आहे. कारण काय? परिसमाप्ती कामः मंगलम आचरेत. कोणताही कार्य आरंभलेलं जर पूर्ण व्हायचं असेल तर मंगलाचरण करावं. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. म्हणून कोणताही ग्रंथाच्या आरंभी मंगल करण्याचा संप्रदाय आहे. मंगलाचरण केलं तर ग्रंथ निर्विघ्नपणे परिसमाप्त होतो. मंगलापासून पापाचा प्रतिबंध नष्ट होऊन ग्रंथ समाप्त होतो. आपल्याला जे पापाचे प्रतिबंध आहे, ग्रंथ परिसमाप्त ज्याच्यामुळं होत नाही, ते प्रतिबंध निवारण्यासाठी ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण केलं पाहिजे. आता हे मंगल 3 प्रकारचे आहे. एक वस्तुनिर्देश रूप, दुसरे नमस्कार रूप आणि तिसरे आशीर्वाद रूप. मंगलाचे 3 प्रकार सांगितलं: वस्तुनिर्देश रूप, नमस्क्रिया रूप आणि आशीर्वाद रूप. निर्गुण किंवा सगुण परमात्म रूप कथनास वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. आता वस्तू निर्देश म्हणजे काय? वस्तू जशी आहे तसा तिचा निर्देश, उपदेश, कथन, निरूपण करणं याला म्हणतात वस्तू निर्देश रूप मंगल. आता वस्तू म्हणजे परमात्मा वस्तू. परमात्मा वस्तू 2 प्रकारचे: द्वावेव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच. परमात्म्याची 2 रूपे, एक सगुण आणि निर्गुण. मग सगुण स्वरूपाचं वर्णन करणं किंवा निर्गुण स्वरूपाचं वर्णन करणं याला म्हणतात वस्तू निर्देश रूप मंगल.
निर्गुण किंवा सगुण परमात्मरूप कथनास वस्तू निर्देशरूप मंगल म्हणतात. ईश्वरास वंदन करणे यास नमस्कार रूप मंगल म्हणतात. आणि एक ईश्वराला वंदन करायचं, कृष्णम वंदे जगद्गुरुम, ते त्याला नमस्कार रूप मंगल म्हणतात. आपली किंवा शिष्याची वांछित वस्तू प्राप्त व्हावी अशा प्रकारच्या ईश्वराच्या प्रार्थनेस आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. आपली म्हणजे गुरुला अभिप्रेत असणारी किंवा शिष्याला वांछित म्हणजे इच्छित असणारी वस्तू प्राप्त व्हावी म्हणून परमात्म्याला उद्देशून जे मंगल केलं जातं त्याला म्हणतात आशीर्वाद रूप मंगल. आता आपल्याला पुढे येईल ना ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमोजी आद्या वेद हे जे मंगलाचरण आहे ते कसं वस्तू निर्देश रूप आहे, कसं आशीर्वादात्मक आहे, कसं नमस्क्रिया रूप आहे. माऊलीने एकाच त्या मंगलाचरणात तिन्ही मंगल कशी साधली असा जरी विचार करायचा झाला तर करता येतो. पहिल्यांदा आपल्याला मंगलाचरणाचं स्वरूप माहीत पाहिजे. वस्तू निर्देश रूप, नमस्क्रिया रूप आणि आशीर्वाद रूप. आता मंगलाची मुख्य देवता गणपती आणि सरस्वती आहे. मंगलाचरण कोणाला करायचं? श्री गणेशाय नमः किंवा श्री सरस्वत्यै नमः, कारण ह्याच दोन मंगलाच्या मुख्य देवता आहेत, गणपती आणि सरस्वती. यांना पुराणात ईश्वरता सांगितली आहे. पुराणामध्ये ह्या देवताच ईश्वर स्वरूप सांगितलेले आहेत. कोणत्या? गणपती आणि सरस्वती. पुराणात जो गणेश जन्म आहे तो जीवाप्रमाणे कर्मफल नसून रामकृष्णाप्रमाणे भक्तानुग्रहार्थ परमात्म्याचा आविर्भाव आहे. पुराणांमध्ये गणेशाचा जन्म जसा मानवी जन्म एखाद्या योनीतून होतो मातेच्या, तसा झालेला नाही. तो गणेश जन्म जो आहे तो जीवाप्रमाणे कर्मफल नसून जीवाला आपल्या कर्माच्या जसं कर्म केलं असेल त्या कर्माच्या फलानुरूप तशा प्रकारचा जन्म येतो. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तद्भाव भाविता. असा गणपतीचा जन्म आहे का? नाही. ते गणपतीचा जन्म म्हणजे कर्माच्या फलाचा भोग घेण्यासाठी प्राप्त झालेलं शरीर किंवा त्याचा विग्रह आहे का? नाही. चांगलं सावध नाही का तुम्ही? आहे ना. हे सगळीकडून याच्यामध्ये असंच आहे की सगळीकडून आवाज सगळं जरी असलं तरीसुद्धा आता आपला आवश्यक विषय म्हणून आपल्याला थोडं एकाग्र व्हायला पाहिजेच ना, प्रयत्न तर केला पाहिजे. बरं, हे काय आपल्या हातात आहे का कोणाचं बंद करायचं आहे की नाही? मग आपल्याला कोणाचं बंद करता येत नाही तर आपले कशाला बंद करायचं आहे की नाही? पुराणात जो गणेश जन्म आहे तो जीवाप्रमाणे कर्मफल नसून रामकृष्णाप्रमाणे भक्तानुग्रहात, रामकृष्ण जे आहेत ते जसं लोकांच्या उद्धारासाठी अवताराला येतात ना, तसं गणेश आणि सरस्वती ही देखील भक्तावर अनुग्रह करण्यासाठी परमात्म्याचा आविर्भाव आहे. म्हणजे परमात्माच काय झाला? कर्मफल भोगण्यासाठी नाही, भक्तावर अनुग्रह करण्यासाठी आविर्भाव म्हणजे अभिव्यक्त झाला, मूर्त भावाला प्राप्त झाला. परमार्थ दृष्टीने जीवही परमात्म्याहून भिन्न नाही ते खरे, परंतु जन्ममरणादी बंधाचा अध्यास जीवांना आत्म्याचे ठिकाणी आहे, तोच जीवांचा जीवपणा आहे. बघा, आता परमार्थ दृष्टीनं पाहिलं तर गणेश जे आहेत तर यांना काही नाही, कर्म फल भोगण्यासाठी यांचं शरीर प्राप्त झालं नाही. यांचं हे जे रसरक्तादी धातूंचं शरीर नाही, ते दिव्य अप्राकृत शरीर आहे. नंतर ते जे भक्तानुग्रहासाठी येतात आणि तत्वतः त्यांचं ईश्वर म्हणून वर्णन केलेलं आहे. ईश्वर हा सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहे, बरोबर ना? कारण शुद्ध सत्वात्मक मायेचा त्याला उपाधी आहे आणि त्याचं ज्ञान नित्य आहे. तो स्वतःला कधीही मी करता भोगता किंवा सुखी दुःखी असं समजत नाही. याचा अर्थ तो ईश्वर तत्वता काय आहे? ब्रह्मच आहे की नाही? मग हे झालं त्यांचं. पण जीवाचं काय स्वरूप आहे? तर ते म्हणतात जीवसुद्धा तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा. तो सुद्धा ईशा नका महाराज नकाच सांगू, जाऊ दे, आजच्या दिवस चालू दे त्यांचं, आज शेवटचंच आहे, नका सांगू, जाऊ दे, चालू दे, नको 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 एखाद्या वेळी त्यांना वाईट वाट. बरं, जीवाप्रमाणे कर्मफल नसून रामकृष्ण काय परमार्थ दृष्टीने. आता तुम्हाला वाटलं जीवाचं काय स्वरूप आहे? ईश्वर आहे सर्वज्ञ सर्वशक्तिमान ब्रह्म. आणि जीवाचं आता आतापर्यंत आपण चिंतन करीत आलो. जीवाचं जे लक्ष्य स्वरूप आहे कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य, ते ब्रह्मरूप आहेत की नाही? मग तत्वतः जर पाहिलं, लक्ष्यार्थाने जर पाहिलं, वाच्यार्थाने जीवाचा ब्रह्माशी अभेद नाही, पण लक्ष्यार्थाने आहे की नाही? मग फक्त रामकृष्ण किंवा गणेश सरस्वती हेच ब्रह्मरूप आहेत का? जीवसुद्धा तत्वतः ब्रह्मरूपच आहे की नाही? पण जीवाला भ्रम आहे आणि ईश्वराला भ्रम नाही, आहे की नाही? जर जीवाचा भ्रम गेला तर जीव ईश्वरच आहे की नाही? दोघे काय आहेत? अधिष्ठान ब्रह्मरूपच आहे, उपाधीचा भाग कल्पित आहे. हे खरं आहे ना?
आता सांगतात, परमार्थ दृष्टीने जीवही परमात्म्याहून भिन्न नाही ते खरे, परंतु जीवांना जन्म मरणादी बंधाचा आत्म्याच्या ठिकाणी जो अध्यास आहे तो जीवांचा जीवपणा आहे. जीव परमात्म्याहून भिन्न नाहीत, पण जीवांना जन्म मरणादी बंधाचा अध्यास आहे की नाही. मी सुखी, मी दुःखी, मी जन्मणारा, मी मरणारा, असा अध्यास किंवा भ्रम आहे. आणि असा भ्रम झाला म्हणून जीवाचा काय झाला, तेच जीवाचं काय आहे, जीवत्व किंवा जीवपणा. जर तुम्ही म्हणायला लागले सच्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तर तुम्ही तुमचा जीव ब्रह्मरूप झाला का तुमच्या ठिकाणी जीवभाव आला का जीवभाव गेला. जीवभाव गेला आणि कोणता भाव आला, ब्रह्मरूप आला, शिवभाव प्राप्त झाला. तो जीवांचा जीवपणा आहे, तो गणेशादिकांना नाही. तो नाम काय, तो जीवपणा गणेशादिकांना नाही, म्हणून ते जीव नाही. ज्याच्या ठिकाणी जीवत्व असेल त्याला काय म्हणायचं, जीव. तुम्ही जर मला ब्रह्म म्हणत असाल स्वतःला, तर तुमच्या ठिकाणी जीवत्व आहे का, नाही. मग तुम्हाला जीव म्हणायचं का तुम्हाला ब्रह्म म्हणायचं. तुम्हाला ब्रह्म म्हणायचं का तुम्हीच स्वतःला ब्रह्म समजता का तुम्ही ब्रह्मच आहात, आहे की नाही. तो काम काय नाही ते तर आहे. हा तुका म्हणे हातो स्वये परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत चरण. आता बघा, जीवांचा जीवपणा म्हणजे काय, ज्याला अध्यास झाला की मी जीव आहे, मी सुखी दुःखी आहे, तोच त्याचा जीवपणा. आणि तो जीवपणा गणेशा सरस्वतीला आहे का, ईश्वराला आहे का. बरं, जीवाला तरी तत्वता आहे का, नाही. पण त्याला भ्रम झाला की म्हणजे चैतन्याला जेव्हा भ्रम होतो, आहे की नाही, भ्रमिष्ठ चैतन्याला काय म्हणतात, जीव, आहे की नाही. भ्रमिष्ठ चैतन्याला जीव. आणि जीवाचा भ्रम गेला की त्याला काय म्हणायचं, ब्रह्म. चैतन्याचा भ्रम गेला म्हणजे उपाधी कल्पित आहे असं कळलं की तो काय झाला. बघा बरं, चैतन्य, आहे की नाही, चैतन्य अधिक भ्रम म्हणजे जीव, आणि जीव वजा भ्रम म्हणजे ब्रह्म, आहे की नाही. जीव वजा भ्रम म्हणजे ब्रह्म, बरोबर आहे ना. अहो, जीवातून जर भ्रम गेला तर तो कोण होईल खाली, अविद्या गेली तर तो काय आहे, कुटस्थच काय आहे, ब्रह्मरूप. एका चैतन्याला उपाधीमुळे नावं लागली होती का तो ब्रह्मच आहे. तो का म्हणे हातो स्वये परब्रह्म, देवाची बरे, तो का म्हणे खरे तुम्ही. काय घाबरायचं नाही. जर तुम्ही सिद्धांत जसे तसे गणितासारखे कळले, बेदुने चार, कोणत्या देशात गेल्यावर आपण जरा विचार करतो, बरं आमच्या देशात चार म्हणतात. अरे जगात कुठे गेलं तर बेदुने चारच आहे. तसं जीव हा ब्रह्मरूप आहेच आहे. भ्रम गेला की जीव काय आहे, ब्रह्मच आहे. आणि जर भ्रम झाला तर ब्रह्म काय आहे. तुम्ही आज जरा कमी सावध दिसता. जीव हा, मग आज जरा सावध व्हा ना. बरं तुम्ही असू नये आम्हाला कळेल ना. आता सांगतात याकरिता हे असं शिव म्हणजे जे ईश्वर आहे तो कधी जीव नाही. म्हणून याकरिता ग्रंथारंभी त्यांचे चिंतन करणे योग्य व अवश्य आहे. मग अशा प्रकारच्या ह्या ज्या देवता आहेत, गणेश, सरस्वती, यांचं चिंतन करणं काय आहे, योग्य पण आहे आणि अवश्य पण आहे. कारण का आपल्याला ग्रंथाची परिसमाप्ती करायची, पापाचे प्रतिबंध दूर झाले पाहिजे. ह्या देवतेंच्या सेवेने ते काय होतात, दूर, मंगलाचरणाने दूर होतात. नाना रूपाने ईश्वराचे कथन करण्यात सर्वांना ईश्वरता सांगण्याचा अभिप्राय आहे. आता ईश्वराचं कथन नाना रूपाने करतात. कसं करतात, नाना रूपाने पश्यादित्यान वसून रुद्रान अश्विनौ मरुतस्तथा बहुन्य दृष्टपूर्वाणी पश्चाश्चर्यानी भारत, हे जे सांगितले की नाही. मग ही कोणती सांगितली, नाना रूपाने ईश्वराचं कथन केलं की नाही. कोण आहे, 12 आदित्य तोच आहे, 49 मरुद्गण, 8 वसु, 11 रुद्र, आणि एवढंच नाही तर नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृताने किंवा पश्चादी काय तुला आणखी जे पाहिजे असेल ती रूप तू अन्य द्रष्टुम इच्छशी, दुसरी रूप पाहू इच्छित असशील तर तानी आपी पश्य, ती देखील तू पहा. हे असं कशासाठी सांगितलं, नाना रूपाने एकच ईश्वर सांगायचा होता की नाही, आणि अनेक रूपं सांगितलेली की नाही. तर नाना रूपाने ईश्वराचे कथन करण्यात सर्वांना ईश्वरता सांगण्याचा तात्पर्य. सर्वच्या सर्व काय आहेत, ईश्वरच आहेत. परंतु काय केला, परिच्छिन्न अशा उपाधीचा तादात्म्य केलं, आहे की नाही. म्हणून जर परिच्छिन्न उपाधीचं तादात्म्य केलं, आता घट आहे की नाही, हा घटाकाश आणि महाकाश, घटाने जर आपलं घटपणा टाकला तर ते काय आहे,
घटाकाश घटाकाश हे काय आहे? महाकाशच आहे. घटाकाशाने ज्या घट उपाधीचा संबंध सोडला तर ते महाकाशच आहे का नाही? तसं जीवाने जर परिच्छिन्न असणाऱ्या शरीर, अंतःकरण, पंचकोश यांचा जर संबंध सोडला तर तो काय आहे? ब्रह्मरूपच आहे. मग याचा अर्थ काय आहे? हे जे सगळे सरस्वती असो, कोणत्या देवतांची त्यासाठी निंदा करू नये. म्हणजे त्या देवता आपल्याला काय करत असतात? सहाय्य करत असतात. नाही तर आपल्याला एकच अभंग, चांगलं काही सुचत नाही, फक्त शेंदरी एंदरी दैवते. काल एकाने 4 पानाचा अर्ध लिहून आणला होता एका देवस्थाननं, आणि त्यांनी त्या सगळ्या देवतांना इतकी नावं ठेवलेली होती आणि गावांनी सगळा निर्णय बदललाच पाहिजे म्हणे. आणि त्यासाठी त्यांनी अशी जवळ 4 पानं लिहिली होती. वाचताना सुद्धा कंटाळा आला. आणि त्यांनी काय केलं? अर्जामध्ये फक्त देवतांची निंदाच केली. एकच परमात्मा सर्व आहे. तर परमात्म्याची ती शक्ती आहे, दृष्टीच्या द्वारा दर्शन शक्ती आहे, कानाच्या द्वारा श्रवण शक्ती आहे. मग त्या देवता एकाच परमात्म्याच्या ह्या शक्ती आहेत का नाही? म्हणून कोणत्या देवतांची निंदा करू नये. तुकाराम महाराजांचा काळ, त्यावेळेचा प्रसंग पाहून जे लोकांच्या मध्ये अज्ञान होतं, त्या अज्ञानाच्या दृष्टीने त्यांनी म्हटलेले देवतांची निंदा करण्यात तात्पर्य नाही. एकेश्वरवादाची स्थापना त्यांना त्या ठिकाणी करायची. कारण एकच ईश्वरामध्ये काय आहे? एको देवा हा सर्वभूतेषु गुढा. एकच परमात्मा सर्व प्राणीमात्रांमध्ये गुढ रूपाने आहे. हां बघा, नाना रूपाने ईश्वराचे कथन करण्यात सर्वांना ईश्वरता सांगण्याचा अभिप्राय आहे. ईश्वर भक्ती आणि गुरुभक्ती विद्याप्राप्तीचे मुख्य साधन आहे. जर तुम्हाला ब्रह्मविद्या प्राप्त करायची असेल तर एक ईश्वर भक्ती नाहीतर गुरूंची भक्ती, हे 2 साधनं आहेत. गणपतीच्या नामस्मरणाने सर्व विघ्नांचा नाश होतो. या ठिकाणी वर्णन चालले गणपती देवतेचं, म्हणून म्हणतात की गणपती देवतेचं नामस्मरण केलं म्हणजे कोणत्याही आपल्या इष्ट देवतेचं नामस्मरण केलं की त्या ठिकाणी जी विघ्न आहेत सगळ्या विघ्नांचा नाश होतो. गणपतीला तर विघ्नहरच म्हणतात. गणपतीच्या चिंतनावातून देवांचेही कार्य शेवटात जात नाही. म्हणजे काय आहे? आपण ज्या इष्ट देवतेची उपासना करतो ना, तर त्याला म्हणतात कारण ब्रह्म. आणि बाकीचे देव आहेत पण त्यांना काय म्हणायचं? कार्य ब्रह्म. शास्त्राला काय सांगायचं? जेव्हा गणपतीची स्तुती करतात तेव्हा गणपतीला कारण ब्रह्म, पांडुरंगाची करतात तेव्हा पांडुरंगाला कारण ब्रह्म. बाकी ब्रह्म नाही का, पण ते काय आहे? कार्य ब्रह्म. उपासनेसाठी असं संप्रदायाने मानलेलं आहे की आपले एक इष्ट दैवत आहे ना, ते दैवत सर्वात मुख्य कारण आहे. गणेश पुराण पाहिलं तर आता पुढे येणार ते सगळं. गणेश पुराणामध्ये सांगितलं की गणपतीपासूनच सगळे उत्पन्न झालेले आहेत. गणपती सर्वात श्रेष्ठ आहे. इतकंच नाही तर भगवान महादेवाच्या लग्नात जी विघ्न आली त्या विघ्नांचं निवारण करण्यासाठी जेव्हा त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी जे विघ्न आली तर त्यासाठी गणेशाचं पूजन राहिलं होतं. ते पूजन केल्यावर त्यांना यश मिळालं. आता गणपती तर महादेवाचा मुलगा आहे आणि त्याच्या लग्नात कसं काय गणपतीचं पूजन केलं? काय कळतं का काही? आहे की नाही? कळायला मार्ग नाही. याचा अर्थ तिथं फक्त काय सांगायचं? गणेश देवतेचं पूजन सांगायचं. गणपती मुख्य आहे, कारण ब्रह्म आहे, एवढंच सांगायचं. हे पुढे येणार आहेत आपल्याला. गणपतीच्या नामस्मरणाने सर्व विघ्नांचा नाश होतो. गणपतीच्या चिंतना वाचून देवांचेही कार्य शेवटात जात नाही. देव जरी इतर असले ना, पण मुख्य देव आहे ना, तो हा देवाधिदेव बरवा ना. तो भगवान जो आहे तो सर्व देवांचा काय आहे? देव. इथं आपलं गणपती इष्ट असेल तर देवाधिदेव कोण आहे? गणपती. देवी असले तर सगळ्या देवतांच्या अधिष्ठात्री कोण आहे? देवी आहे. जर पांडुरंग असला तर तो हा देवांचाही देव. बळीया माझा पंढरी राव. एकाच परमात्म्याला अनेक रूप आहेत की नाही? आपणच म्हणतो अनंत वेशे अनंत रूपे देखील मी त्याशी. मग गणपती भक्तांची काय आपण निंदा करायची का? देवी भक्तांची करायची का? नाही. बघा, ईश्वर भक्ती आणि गुरुभक्ती विद्याप्राप्तीचे मुख्य साधन आहे. गणपतीच्या नामस्मरणाने सर्व विघ्नांचा नाश होतो. गणपतीचं नामस्मरण केलं सर्व विघ्न नाश होतं. गणपतीच्या चिंतना वाचून देवांचेही कार्य शेवटात जात नाही. त्रिपुरवादात हा प्रसंग प्रसिद्धच आहे. म्हणजे त्रिपुरासुराचा किती प्रयत्न केला तरी वध होऊ शकत नव्हता. जेव्हा गणपतीचे पूजन केलं कोणी? भगवान शंकराने. आणि त्यावेळेला त्यांनी त्या त्रिपुरासुराचा वध केला. ज्या शक्तीच्या साह्याने ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो ती देवी सरस्वती ग्रंथ पूर्ण करण्यास माझ्या वाणीत येऊन बसो. आता ईश्वराला जरी करायची झाली सृष्टी उत्पन्न, त्याच्याजवळ शक्ती पाहिजे की नाही? आणि ती शक्ती देण्यात दात्री देवता कोण आहे? अधिष्ठात्री देवता सरस्वती. म्हणून त्या सरस्वतीचं वंदन केलं तरच आपला ग्रंथ निर्विघ्नपणे किंवा आपलं कार्य सफल होणार. म्हणून म्हणतात की ती सरस्वती माझ्या वाणीत येऊन बसो. काय तो हे ना भागवतातला एक श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये
अजूनही एक श्लोक आहे कुठं आपल्या आपल्या प्रातः स्मरणात पण तो श्लोक आहे, सरस्वती माझ्या वाणीत येऊन बसो. आता बरंच लांब जावं लागेल म्हणत यम प्रव्रजंत मनुपेत मपेत नाही, जाऊ द्या, आठवत नाही आता लगेच. नाही ते दुसरं पारितपासून म्हणावं लागेल ते, याच्या कराग्रे वसती लक्ष्मीपासून तेव्हा येईल. नाही नाही दुसरे आपल्या हे शास्त्री महाराज स्वाध्यायाचं पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये प्रातर्नमामि तमसः परमर्कवर्णम पूर्णम सनातन पदम पुरुषोत्तमाख्यम यस्मिन् निदम जगदशेषमशेष यम मशेषमतो रज्वाम भुजंगम यो प्रतिभाषितमयी शांताकारम ना, ते तर म्हणजे जी माझ्या वाणीला हे परवा वाचो विभांती निखिला यदनुग्रहेन यन्नेति नेति वचनैर्निगमा अवोचुः तम देव देव मजमच्युतमाहुरग्ध्यम प्रातर नाही ते दुसरं नाही लक्षात येतं, सोपा आहे श्लोक, नंतर सांगतो. आता वेदांत संप्रदाय प्रवर्तक भगवान व्यास यांच्या कृतीचे रूपक. आता वेदांत संप्रदायाचे मूळ आचार्य जे भगवान व्यास आहे त्यांच्या कृती संबंधाने आता रूपकाच्या परिभाषेत सांगतात. वेदांत शास्त्र प्रवर्तक जगद्गुरू भगवान व्यास यास नमन करून त्यांच्या कृतीचे वर्णन असे की, आता वेदांत शास्त्र प्रवर्तक आहेत भगवान व्यास आणि त्यांनी ज्या कृती केल्या त्यांनाच काय करतात नमन. कारण आपण म्हणतो ना ततो जयम उदीरयेत, काय नारायणम नमस्कृत्य नरंचैव नरोत्तमम देवीं सरस्वतीं व्यासम ततो जयम उदीरयेत असं आपण म्हणतो. तर या भगवान व्यासांनाही नमन करून त्यांच्या कृतीचे वर्णन असे की त्यांनी काय काय केलेलं आहे. भगवान व्यासांनी जशी वनातील सुगंधी फुले वाऱ्यामुळे काट्यावर पडून त्यांचा नाश होतो, नंतर कोणी पुरुष त्या काट्यामधून ती फुले काढून चांगल्या ठिकाणी ठेवतो. वनातली सुगंधी फुलं आहेत आणि वारं आलं तर ती काट्यावर इकडं तिकडं विखुरली जातात. एखादा कोणीतरी चांगला पुरुष ती सगळी एकत्र करतो आणि चांगल्या जागेवर ठेवतो. पुन्हा ती फुले काट्यात पडू नयेत म्हणून त्या फुलझाडात जाळे करून काट्याच्या झाडापासून रक्षण करतो आणि ती पुन्हा काट्यामध्ये जाऊ नये म्हणून त्याच्या ठिकाणी कुंपण करून त्या फुलांचं रक्षण करतो. त्याप्रमाणे वेदात 2 प्रकारची वाक्य आहेत. वेदात 2 प्रकारची वाक्य आहे. त्यात काही वाक्य कर्मफलाची स्तुती करून विषयासक्त पुरुषाची वैदिक कर्मात प्रवृत्ती करतात. काही काही रोचक वाक्ये यामिमाम पुष्पिताम वाचम प्रवदन्त्य विपश्चिताः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलाम भोगैश्वर्य गतिम प्रती. अशा प्रकारची काही वेदातली वाक्ये की तुम्ही जर असं केलं की तुम्हाला काय होईल, पुत्रकामेष्टी याग केला तर तुम्हाला पुत्र प्राप्त होईल, किंवा तुम्हाला शेण याग केला तर शत्रूचा नाश होईल, अशा तुम्हाला अमक्याची याग केला तर तुम्हाला धन प्राप्त होईल. अशा प्रकारचे जे कर्मफलाची स्तुती करून हे मुळात पुरुष विषयासक्त असतात आणि वेदाची वाक्य पुन्हा त्या कर्मफलाची काय करतात, अमुक कर्म केलं तर त्याच्याहून हे फल मिळेल आणि स्वर्गकामो यजेत, स्वर्गकामाची ज्याला इच्छा असतील ते म्हणतात मनती संसारी जन्मिजे यागात यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. अशा प्रकारची वेदातली वाक्य कर्मफलाची स्तुती करणारी. त्यामुळं पुरुषाची वैदिक कर्मामध्ये प्रवृत्ती होते, मुळातच विषयासक्त, आणि पुन्हा वेदाची वाक्य त्याला मिळाली की तो काय होतो, सकाम कर्म करण्यात प्रवृत्त होतो. दुसरी वाक्य कर्मफलाला अनित्यत्व सांगून त्यापासून पुरुषास परान्मुख करतात. वेदात 2 प्रकारचे वाक्य, एक आहे प्रवृत्ती लक्षणात्मक धर्मकथन करणारी आणि एक निवृत्ती लक्षणात्मक धर्मकथन करणारी. आणि काही वाक्य असे आहेत यत्कृतकम तद अनित्यम, कर्माचं फल काय आहे, अनित्य आहे, न कर्मणा न प्रजया. या संतानोत्पत्ती किंवा कर्म करून कधी मोक्ष होत नाही. ज्ञानेन त्यागेने एके अमृतत्व मानुषू, त्यागाने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो असं सांगून कर्मफलापासून प्रवृत्त करणारी अशी काही वेदवाक्य आहेत.
अशा वाक्यांचा भगवान व्यासांनी सूत्रे करून विभाग केला. मग व्यासांनी काय केलं की अशी जी वेदातली वाक्ये आहे ती ब्रह्मसूत्र केलं आणि ब्रह्मसूत्रामध्ये त्याचं विभाजन केलं. ही वाक्य प्रवृत्तीपरक आहेत, ही वाक्य निवृत्तीपरक आहेत, या वाक्यांचं फल अमुक आहे, या वाक्यांचं फल अमुक आहे. या जी प्रवृत्तीपरक वाक्याचं प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माचं फल स्वर्गाधिक आहे सकाम केली तर, निष्काम केली तर त्याचं फल काय आहे, चित्तशुद्धी आहे. निवृत्ती लक्षणात्मक धर्माचं फल काय आहे तर मोक्ष हे त्याचं जीव ब्रह्मैक्य ज्ञानाद्वारा मोक्ष हे फल आहे असा विभाग करून. नाही तर आपल्या कळली असती का ती वाक्य, कळली नसती. तर त्याचा समन्वय अधिकार परत्वे करून व्यासांनी ब्रह्मसूत्र करून सांगितला. दुसरी वाक्य कर्मफलाला अनित्यता सांगून त्यापासून पुरुषास परान्मुख करवतात. अशा वाक्यांचा भगवान व्यासांनी सूत्रे करून विभाग केला आणि असे तात्पर्य काढले की वेदातील सर्व वाक्यांचे साक्षात किंवा परंपरेने निवृत्तीमध्ये तात्पर्य आहे. वेदातली जेवढी वाक्ये त्यांचं साक्षात कशाचं तात्पर्य आहे, कर्मापासून निवृत्ती व्हावी असं तात्पर्य, किंवा परंपरेने कर्म करता करता चित्तशुद्धी झाली तिथून पुढे कर्माची आवश्यकता राहणार नाही. म्हणजे खरं तात्पर्य कशामध्ये आहे तर निवृत्ती लक्षणात्मक धर्मामध्येच वेदवाक्याचं तात्पर्य आहे असं व्यासांनी सर्वांना ब्रह्मसूत्राच्या द्वारा जाणवून दिलं. कोणत्याच वाक्याचे प्रवृत्तीमध्ये तात्पर्य नाही. न तो प्रवृत्ती इष्टा निवृत्ती इष्टा. प्रवृत्ती कोणालाच शास्त्राला इष्ट अभिप्रेत नाही, निवृत्तीच अभिप्रेत आहे. जीवांची स्वाभाविक दृष्ट सुखाकरिता निषिद्ध कर्मात प्रवृत्ती असते. मग जर त्या ठिकाणी निवृत्ती लक्षणात्मक धर्मच वेदाला सांगायचा तर त्यांनी प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माची धर्माविषयी कथन का केलं अशी जर कोणाला शंका आली तर सांगतात की असे जीव जसं खालारा धावे पाणी कुठूनही ओतलं तर ते कुठं खालच्याच दिशेने धावतं, त्याप्रमाणे स्वाभाविकपणे मनुष्याची निषिद्ध कर्म करण्यामध्ये, जे कर्म करू नये तेच कर्म करण्यामध्ये स्वैराचाराने त्याची प्रवृत्ती ही स्वाभाविक आहे. त्या निषिद्ध कर्मापासून जीवांना परान्मुख करण्याकरतात प्रवृत्तीबोधक वाक्य आहेत. तेव्हा तुम्ही हे अमुक करा हे सांगण्यात जीवांना त्याच्यापासून परान्मुख करावं, जीवांची स्वैराचारात प्रवृत्ती होऊ नये, निषिद्ध कर्मात प्रवृत्ती होऊ नये म्हणूनच या ठिकाणी प्रवृत्तीपरक अशा प्रकारची प्रवृत्तीबोधक वाक्य वेदामध्ये आलेली आहेत. त्या विहित वाक्याने कर्मात प्रवृत्ती होऊन अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञाननिष्ठा जीवास प्राप्त व्हावी एवढाच त्या वाक्यांचा हेतू आहे. म्हणजे विहित कर्माचरण जर केलं म्हणजे वेदाने सांगितल्याप्रमाणे आपण जर कर्म केली, निषिद्ध कर्म केली नाही, वेदविहित कर्म केली, ती निष्काम भावनेने केली, कर्तृत्व अभिमान टाकून केली, ईश्वर समर्पण केली तर त्याने काय होतं, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केल्या होय अपारा तोषा लागी मग ते पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. त्याला काय होतं, प्रसाद देवाचा होतो, त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होते. चित्तस्य शुद्ध हे कर्म, त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होते. आणि एवढाच शास्त्राचा काय आहे उद्देश आहे. अर्थवाद वाक्यांनी जी कर्माची मोहक फले सांगितली आहे त्या फलाकरता कर्मे करावीत असे त्यांचे तात्पर्य नसून कडू काढा मुलाने घ्यावा त्यापासून त्याचे कल्याण आहे खरे, परंतु मुलास कडू काढा घेण्यामध्ये स्वाभाविक प्रवृत्ती नसते. याकरिता काढा घेतला तर गुळ देईल असे सांगून तो गुळ पाहून त्या गुळाच्या इच्छेने बालक कडू काढा घेण्यास प्रवृत्त होते. यास गूढ जीव हा न्याय म्हणतात. मग त्यांनी सकाम कर्म का सांगितले तर मनुष्य निषिद्धच कर्म करत होता, विहित कर्म करतच नव्हता, म्हणून त्याला काही फलाचं वर्णन केलं. कशासाठी तर प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म सांगण्यामध्ये तात्पर्य नाही, पण जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे तिच्यापासून त्याला परान्मुख करण्यासाठीच हे प्रवृत्ती लक्षण ह्या कर्माची फलं सांगितलेली आहेत. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की स्वाभाविक लहान मुलगा आहे त्याला गोड आवडतं, त्याला जंत झाला, कडू काढा घ्यायला तो तयार नाही, तर आई त्याला काय करते, काय तुकाराम महाराजांचे अभंग आहे, दावनिया बाळा दृष्टी पुढे. या ठिकाणी कडू हा औषध देऊनी चाळविले बाळा दावनिया गोळा दृष्टी पुढे. त्या बाळाला आईनं कसं चाळवलेलं आहे, कसं औषध घेत नाही ना, मग त्याला गुळ दाखवला, जर तू हा काढा घेतला तर तुला गुळ देईल, तसं तू हे कर्म केलं तर तुला काय होईल, ह्या कर्माचा अमुक एक फल मिळेल. खरं फळ मिळवून सांगण्यात तात्पर्य आईला त्याला गुळ देण्यात तात्पर्य आहे का काढा घेण्यात तात्पर्य आहे का रोगनिवृत्ती तात्पर्य काढ्याच्या द्वारा. म्हणून तसंच श्रुती मातेने देखील आपल्याला अमुक कर्म कर म्हणजे त्याचं फल मिळेल हे सांगताना निषिद्ध कर्मापासून त्याची परान्मुखता व्हावी हे सांगण्यात तात्पर्य आहे.
याला गुडजीवानी आहे म्हणतात. म्हणजे गुड म्हणजे गुळ एकदा जिभेला लागला की तो मनुष्याला काय खायला वाटतो, पण त्याला सांगतात की कडू काढा घ्यायचा असला तर घे आणि नंतर तुला काय होईल, मी गुळ देईल असं सांगतात. त्याचप्रमाणे याला काय म्हणतात, अर्थवाद वाक्य. म्हणजे कर्म जर काय ते या ठिकाणी कर्माची जर निंदा केली तर कर्माची निंदा करण्यात तात्पर्य नाही, तर त्या ठिकाणी सकाम कर्म निषिद्ध कर्म करू नये हे सांगण्यात काय आहे तात्पर्य. कर्माच्या निंदेत तात्पर्य नाही. नाही निंदा निंदितून प्रवर्तते. निंदा काय, त्या निंदेविषयाची निंदा करण्यासाठी प्रवृत्त नाही. विधेयम स्तोतुम, आपलं जे विधेय आहे त्याची स्तुती करण्यासाठी. आपलं विधेय काय आहे, निवृत्तीपरायण धर्म, त्याची स्तुती करायची. प्रवृत्ती लक्षणात्मक धर्माची निंदा करण्यात तात्पर्य नाही. तर त्याच्यापासून परान्मुख होऊन या ठिकाणी त्याने काय निवृत्ती लक्षणात्मक धर्माकडं त्याची प्रवृत्ती व्हावी. याला म्हणतात गुडजीवानी आहे. त्यावरून आणि त्याप्रमाणे अर्थवाद वाक्यांची व्यवस्था भगवान व्यासाने लावलेली. ही सगळी वाक्य कधी प्रवृत्ती लक्षणात्मक वाक्य हे अर्थवादात्मक कुठं आहे हे भगवान व्यासांनी सांगितलं, त्याचं आपल्याला निरूपण केलं. म्हणजे जसा एखादा वनाचा वनमाळी जसा त्याची सगळ्या वनाची व्यवस्था लावतो, तशी व्यासाने या सगळ्या शास्त्रवचनांची ब्रह्मसूत्राची रचना करून व्यवस्था लावून दिली की नाही, दिली. म्हणून हे सुद्धा काय आहे, ह्या शास्त्रीय जगतातले एक प्रकारचे वनमाळीच आहेत. कोण, व्यासमहर्षी. आपण म्हणतो ना व्यासोच्छिष्ट जगतत्रय, चारही वेदांचा विभाग सुद्धा त्यांनी केला. ब्रह्मसूत्रही लिहिली, व्यास स्मृती देखील केली. इतकंच नाही तर ती ओळी काय आहे, व्यासोच्छिष्ट या लागी मनोनी महाभारती जे नाही ते नोहेची लोके ती, या कारणे म्हणी पे पाही व्यासोच्छिष्ट जगतत्रय. त्याप्रमाणे अर्थवाद वाक्यांची व्यवस्था भगवान व्यासाने लावली आहे. त्यावरून ही गोष्ट सिद्ध झाली की सकाम कर्माविषयी कोणत्याही वाक्याचे तात्पर्य नाही. कोणतंही वाक्य सकाम कर्म सांगतंय का आपल्याला, सकाम कर्म सांगत नाही. सुताच्या जाळेपासून कंटकाचा प्रतिबंध होतो, त्याप्रमाणे भगवान व्यासांच्या सूत्राने सकाम कर्मापासून पुरुष निवृत्त होतो. म्हणून मुमुक्षुस जाळ्याप्रमाणे रक्षण करणारी ही व्याससूत्रे आहेत. आता त्यांनी सांगितलं सुताचं जाळ आहे. आता सांगितलं ना, ती फुलं वाऱ्यामुळे इकडे तिकडे विखरून गेली, नंतर काही फुलं काट्यावर पडली, त्यामुळे ती फुलं जी आहे तर ते फुलं त्यांच्या ठिकाणी ती फुलं जखमी झाली नाही का. त्याच्यामध्ये काय त्यांना त्या कंटक जे त्या कंटकाच्या वेधामुळं, पण एखाद्या दयाळू पुरुषाने त्याच्यातून ती काढली आणि काढून अशा ठिकाणी ठेवली की त्याच्याभोवती एक सुताचं काय केलं, जाळं टाकलं की ज्याप्रमाणे ते जेणेकरून आता बाहेर जाणार नाही, त्याला वाऱ्याचा किंवा काट्याचा उपद्रव होणार नाही. त्याचप्रमाणे व्यासाने ही ब्रह्मसूत्र लिहिली आणि जाळ्यापासून जसा काट्यांचा प्रतिबंध होतो त्याप्रमाणे या सकाम कर्मापासून मनुष्याची काय होईल, बुद्धी निवृत्त होईल. अशा प्रकाराने व्याससूत्र, सूत्र शब्दाचा अर्थ सूत, सूत आहे की नाही. सुताने काय केलं, त्या पुष्पांचं रक्षण केलं. तसं हे ब्रह्मसूत्र रूपी जो ग्रंथ आहे या ग्रंथापासून हे काय केलं, मुमुक्षुला रक्षण झालं. कोणापासून, ह्या प्रवृत्ती लक्षणात्मक सकाम कर्मापासून, निष्काम कर्माकडे होणाऱ्या प्रवृत्तीपासून मुमुक्षुचं रक्षण करणारी आहे की नाही. आणि त्याला आपल्या गंतव्यस्थानापर्यंत ब्रह्मज्ञानापर्यंत नेण्याची योग्यता असलेली सूत्र व्यासांनी केली. म्हणून याला काय म्हणतात, ब्रह्मसूत्र. मुमुक्षूंना जसं एखाद्या फुलाचं सुताचं जाळं रक्षण करतं तसं मुमुक्षूचं रक्षण करणारी ही ब्रह्मसूत्र आहेत. आणि त्यांना व्याससूत्र, ब्रह्मसूत्र किंवा वेदांत सूत्र असं म्हणतात. हे आतापर्यंत चाललंय काय, हे सगळं चाललंय आग्रद देवाचं स्वप्न. नाही तर हे चालेल का, आपल्याला विषय चाललाय, हे का विषय पण चाललाय, स्वप्नात चाललाय का जागृतीत चाललाय, स्वप्नात चाललाय. आग्रद देवाच्या स्वप्नात चाललाय का आपल्या जागृतीत चाललंय, आपल्या जागृतीत चालला. आणि जर कोणी म्हटलं का आग्रद देव सुद्धा आपल्या स्वप्नातलाच आहे, तर का स्वप्नातलं स्वप्न चाललंय, आग्रद देवाच्या स्वप्नातलं स्वप्न चाललंय का आपल्या स्वप्नातलं स्वप्न आग्रद देवाचं स्वप्न आहे. नाही खरं सांगा, आग्रद देवाचं आपल्या स्वप्न, आपली जागृती काय ठरली आता, दृष्टी सृष्टीवादानं स्वप्न. आणि त्या स्वप्नातलं स्वप्न म्हणजे कोण पाहते, आपल्या स्वप्नातला आग्रद देवाचं स्वप्न सुद्धा कोण पाहत आहोत, आपणच पाहतो. हे स्वप्न खोटं आणि तेही स्वप्न खोटं. आणि दोघात स्वप्नाचा द्रष्टा मात्र खरा, आणि तो कोण आहे, कुटस्थ चैतन्य, साक्षी चैतन्य, प्रत्येक आत्मा ब्रह्म हा सगळ्याचा द्रष्टा आहे की नाही. त्याच्यावर सगळं भासतं. नाही त्याला मी म्हणाल नाही की नाही, का माझ्यावर भासत आहे, मग त्याला कुटस्थ म्हणावं का मी म्हणावं,
का मीच कुटस्थ आहे, का कुटस्थच ब्रह्म आहे, का कुटस्थच ब्रह्म असेल तर मीच ब्रह्म आहे. हा, कुटस्थ जर ब्रह्म असेल तर मी कोण आहे? कारण मी कोण आहे? कुटस्थ ब्रह्म आहे. मी कोण आहे? कुटस्थ आहे. ऐका ना, कुटस्थ कोण आहे? मग ब्रह्म मी आहे का मी ब्रह्म आहे? मी पण ब्रह्म आहे, ब्रह्म पण मीच आहे. मग मी कुटस्थ आहे का मी ब्रह्म आहे? कुटस्थ रूप ब्रह्म मी आहे आणि ब्रह्मरूप कुटस्थ मी आहे. ऐके ना, अशा प्रकाराने हे सगळं कसं व्याससूत्रांनी ह्या सगळ्या गोष्टीचा निवाडा केलेला आहे. पण असं हे झालं. आता आग्रदेवाचं स्वप्न आपण पाहिलं, पण अजून आग्रदेवाला कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. तो शांतपणे ते सगळं स्वप्न पाहत राहिला. पण काय झालं कोणास ठाऊक, स्वप्न पाहता पाहता त्याच्या अंतःकरणात एक प्रश्न निर्माण झाले, काही प्रश्न निर्माण झाले आणि ते प्रश्न तो आता याच्या पुढं विचारणार आहे. ते उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज